महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. कॉलवर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांची तोडफोड. राज ठाकरे हे आज संजय राऊत यांची भेट घेणार. राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या तब्येतीची करणार विचारपूस. मराठी शाळा भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार. मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरेंचं हे आश्वासन. विक्रोळीमध्ये शिंदेंच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवरती गर्दुल्ल्यांचा हल्ला. ड्रग्ज गांजा विकणाऱ्या टोळीला युवा सेनेने रंगेहात पकडलं. पोलिसांच्या स्वाधीन करताच तसू नावाच्या व्यक्तीकडून हल्ला. पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून सेवातीर्थ करण्याचा सरकारचा निर्णय. देशभरातील राजभवनांचं नाव बदलून लोकभवन केलं जाणार. मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीमध्ये. अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली. हवा प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बीएमसीची 116 कारणे दाखवा नोटीस. 23 कामं थांबवा नोटीस जारी. मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवरती कारवाई. नाशिकच्या तपोवन या ठिकाणच्या वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचा पाठिंबा. कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमधल्या तोतया आयएस अधिकारी प्रकरणी सिडको पोलिसांनी 28 जणांना बजावली नोटीस. 5 ते 6 जणांची चौकशी झाल्याची माहिती समोर. राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट. तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात. काही भागात पारा 7 ते 8 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया उतरणार मैदानात. तर मालिकेत भारताची 1-0 आघाडी.